नमस्कार, मी B.H. पाटील, HM कॉलेज कराड, इयत्ता 11वी कॉमर्स, विषय बँकिंग. या बँकिंग विषयामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 यामध्ये पेपर 2चा जो मराठीमध्ये सगळा भाग आहे बँकिंगच्या कार्याविषयीचा आणि बँकेचं टोटल एकंदरीत चालणारं कामकाज याविषयीचं आपण मागील तासाला सुरुवात केली होती. बँकांचं स्वरूप आणि बँकांची कार्य, यामध्ये बँकांचं स्वरूप आणि भारतात बँकेची कशी प्रगती होत गेली याविषयी सविस्तर विवेचन आपण पाठीमागील तासाला केलं होतं. आजच्या तासाला आपण काय बघणार आहोत तर बँकेची व्याख्या काय आहे आणि वेगवेगळ्या लेखकांनी तज्ज्ञांनी केलेली बँकेची व्याख्या, बँकेची कायदेशीर व्याख्या काय आहे आणि बँकांच्या कार्याचं स्वरूप काय आहे किंवा बँक कोणत्या प्रकारची कार्य करतात. आपण सर्व व्यवहारामध्ये पाहतो की बँका काय कार्य करतात हे कुणालाही अगदी अशिक्षित सुशिक्षित असेल, मध्यमवर्गीय, गरीब, श्रीमंत सर्वांनाच माहिती आहे बँका काय काम करतात. पण बँक हा शब्द बोलण्यास ऐकण्यास हा अतिशय सोपा आहे. अनेक लोक बँकेमध्ये जातात, बँकेशी व्यवहार करतात, त्यानंतर बँकेत पैसे डिपॉझिट म्हणजे ठेवीच्या रूपानं ठेवतात, बँकेतून कर्ज काढतात आणि मग बँका स्थापन कशासाठी झालेल्या आहेत, कशा स्थापन झाल्या, कोणत्या कायद्यानं स्थापन झाल्या तर बँक ही आहे ही एक कंपनी आहे आणि बँकिंग कंपनी कायद्यानुसार या बँकेचा व्यवहार चालतो. म्हणजे कंपनी कायद्यानुसार स्थापन झालेली आहे. कोणत्याही कंपनीचा उद्देश काय असतो? नफा मिळवणे. म्हणजे नफा मिळवण्याच्या उद्देशाने बँका स्थापन झालेल्या आहेत. या देशातील, आपल्या देशातील जेवढ्या व्यापारी बँका असतील या सर्व व्यापारी बँका नफा मिळवण्याच्या उद्देशानं स्थापन झालेल्या आहेत. आणि त्याचबरोबर राज्यामध्ये ज्या सहकारी बँका आहेत हा सहकार तत्वावर एकमेकांना सहाय्य सहकार्य करण्याच्या उद्देशानं जरी स्थापन झाले असल्या तरीसुद्धा त्यांचा सहकाराबरोबर एकमेकाला सेवा देण्याबरोबर नफा मिळवणे हाही उद्देश असतो. म्हणजे असं सांगता येईल की बँका अलीकडच्या काळामध्ये बँका नफा मिळवण्याच्या उद्देशानं कार्य करत असल्यामुळं पूर्वीच्या असलेल्या बँका आणि आजच्या असलेल्या बँका यामध्ये खूप मोठा फरक आहे. काय फरक आहे? पूर्वीच्या काळी बँका लोकांच्याकडून ठेवीच्या रूपानं संपूर्ण पैसा लोकांच्याकडून जमा करत होत्या, म्हणजे ठेवी स्वीकारत होत्या आणि जमलेला पैसा हा गरजू लोकांना कर्जाऊ देत होत्या. म्हणजे ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं एवढंच मर्यादित कार्य पूर्वीच्या काळी होतं. अलीकडच्या काळामध्ये बँकेचा जर व्याप बघितला, बँकेच्या कार्याचं स्वरूप बघितलं तर यामध्ये प्रचंड बदल झालेला आहे, ट्रेमेंडस चेंज झालेला आहे. कारण बँका केवळ ठेवी स्वीकारतात आणि कर्ज देतात असं न करता बँका ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देतात. मग कोणत्या सेवा देतात तर बँका ग्राहकाच्या चेकची वसुली करतात, ग्राहकाच्या चेकची वसुली करून रक्कम त्यांच्या खात्यात जमा करतात, ग्राहकाच्या वतीनं लाईट बिल भरणं, ग्राहकाच्या वतीनं विम्याचा हप्ता भरणं, ग्राहकाच्या वतीनं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवणं, ग्राहकाला लॉकर सेवा उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर ग्राहकाला पतपत्र देणं, ग्राहकाला गुंतवणुकीविषयी सल्ला देणं, त्यानंतर इतर बँकांना, इतर कंपन्यांना भांडवल उभारणीसाठी मदत करणं, कितीतरी कार्य बँका अलीकडच्या काळामध्ये करतात. त्यामुळे बँकेचं कार्य केवळ ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे असं मर्यादित न राहता बँकेच्या कार्याची व्याप्ती इतकी वाढलेली आहे की बँका अलीकडच्या काळामध्ये ग्राहकांना प्रचंड आणि मोठ्या प्रमाणावर दुय्यम सेवा पुरवतात. आणि म्हणून या दुय्यम सेवा देत असल्यामुळं या ग्राहकाचे पूर्वीपासून ज्या बँकेच्या व्याख्या करण्यात आलेल्या आहेत त्या व्याख्येमध्ये अलीकडं बदल होईल. भविष्यात याच व्याख्या राहतील असं नाही, किंवा जी व्याख्या बँकेची आज प्रचलित आहे मग ती कायद्यानं असो किंवा वेगवेगळ्या तज्ज्ञांनी केलेली असो तीच व्याख्या भविष्यात राहील अशी शाश्वती देता येणार नाही. कारण बँकांचं कार्याचं स्वरूप हे विस्तृत होत चाललेलं आहे, कार्याच्या स्वरूपामध्ये बदल होत चाललेला आहे. आणि म्हणून पूर्वीच्या काळी ज्या तज्ज्ञांनी व्याख्या केलेली आहे त्यामध्ये डॉक्टर H.L. हार्ट या तज्ज्ञांनी काय व्याख्या केलेली आहे तर या तज्ज्ञांनी व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे की बँक म्हणजे अशी व्यक्ती
की जे आपल्या दररोजच्या व्यवहारात ज्यांच्याकडून किंवा ज्यांच्याकरता चालू खात्यावर ठेवी स्वीकारते आणि त्यांनी काढलेल्या चेकचं किंवा आदेशानुसार त्यांना पैसे देते, रक्कम परत करते, अशी व्यक्ती किंवा संस्था म्हणजे बँक होय. म्हणजे बँकेची व्याख्या करताना डॉक्टर एच.एल. हार्टनं असं वाटतं, बँक म्हणजे अशी संस्था की जी चालू खात्यावर लोकांच्याकडून पैसे स्वीकारते आणि लोकांना पैसे परत करते, त्यांनी काढलेल्या चेकचं किंवा आदेशाचं आदरण करते आणि पैसे परत करते, अशी संस्था म्हणजे बँक होय. म्हणजे एवढं बँकेची मर्यादित व्याख्या हार्टने केली होती. प्राध्यापक सेयर्स असे म्हणतात, प्राध्यापक सेयर्सनी काय व्याख्या केलेली आहे, जी संस्था दिलेल्या कर्जाचा वापर लोक आपापसातील देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी घेतात किंवा मान्य करतात, अशा संस्थेला बँक म्हणतात. म्हणजे कोणत्याही संस्थेनं दिलेल्या त्या कर्जाची रक्कम लोक आपापसातील देणी देण्यासाठी करतात किंवा देण्याघेण्याचं काम मान्य करतात, अशा संस्थेला बँक असे म्हणतात. थोडक्यात काय, लोकांनी कर्ज दिल्यानंतर, बँकेनं लोकांना कर्ज दिल्यानंतर ते कर्ज तिसऱ्या व्यक्तीला काही ट्रान्सफर केलं, चौथ्या व्यक्तीला ट्रान्सफर केलं किंवा खात्यावरची रक्कम एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केली, तर एकमेकाचं देणं देण्याची पद्धत आहे. चेकद्वारे आपण देणं देऊ शकतो आणि ते मान्य होतं देणाराला आणि घेणाराला, अशा संस्थेला बँक असे म्हणतात, असं प्राध्यापक सेयर्स यांचं म्हणत आहे. परंतु भारतीय बँकिंग कायदा आहे, भारतीय बँकिंग कायदा जो आहे, बँकिंग कायदा 1949 आहे. यानुसार काय व्याख्या केल्या बघा, बँकिंग कायदा 1949 नुसार, म्हणजे भारतामध्ये हा जो कायदा आहे यानुसार व्याख्या अशी केलेली आहे. नीट ऐका विद्यार्थी मित्रो, आणि ही व्याख्या आपल्याला परीक्षेमध्ये लिहायची आहे. कुठल्याही तज्ज्ञांनी लिहिलेली व्याख्या 1 ओळीची असेल, 2 ओळीची असेल, त्यापेक्षा कायद्यानं दिलेली व्याख्या जी आहे ती आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ती व्याख्या म्हणजे कर्जे म्हणून देण्याकरता किंवा गुंतवणूक करण्याकरता लोकांच्याकडून मागता क्षणीच परत करण्याच्या अटीवर ठेवी स्वीकारते व ते त्यांना चेक, ड्राफ्ट, आदेश किंवा अन्य प्रकारे काढू देते, अशी संस्था म्हणजे बँक होय, जी भारतामध्ये व्यवसाय करते. या ठिकाणी काय म्हणलं बघा, कर्जे देण्याकरता किंवा गुंतवणूक करण्याकरता लोकांच्याकडून ठेवी स्वीकारते. बँक लोकांच्याकडून अशी एक संस्था आहे की जी लोकांच्याकडून ठेवी स्वीकारते. म्हणजे ठेवी स्वीकारणारी ही पहिलं कार्य आहे. कशासाठी ठेवी स्वीकारते? कर्जे देण्याकरता किंवा भांडवल म्हणून गुंतवणूक करण्याकरता. स्वीकारलेल्या ठेवीपैकी काही रक्कम कर्जाऊ देते आणि काही रक्कम गुंतवणूक करते. म्हणजे ठेवी स्वीकारते आणि म्हणजे स्वीकारलेल्या ठेवी कर्जाऊ देते आणि बँक गुंतवणूक करते. अजून काय करते? आणि लोकांनी मागता क्षणीच चेक, ड्राफ्ट, आदेश किंवा अन्य प्रकारे त्यांना काढू देते. या ठेवी स्वीकारलेल्या असतील, कोणत्याही प्रकारच्या ठेवी असतील, या कोणत्याही प्रकारच्या स्वीकारलेल्या ठेवी बँकेनं ग्राहकानं मागता क्षणीच परत करायच्या आहेत. मग चेकद्वारे करू दे, ड्राफ्टद्वारे करू दे किंवा इतर आदेशाप्रमाणे मागणी होऊ द्या, या सर्व ठेवी क्षणात किंवा तात्काळ परत कराव्या लागतात. आणि म्हणून अशा संस्थेला बँक म्हणायचं. आपल्याला माहिती आहे, बँकेत आपण गेलो, खात्यावर पैसे शिल्लक आहेत, आपण चेक दिलेला असेल किंवा विड्रॉवल स्लिप, पैसे काढण्याचं चलन भरून दिलेलं असेल आणि बँकेने सांगितलं आज पैसे नाही, तर 4 दिवसानं पैसे देतो, असं होतं का? असं होत नाही. कारण ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत त्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की ज्यावेळी मला पैसे लागतील, ज्या ठेवीदाराला पैसे लागतील, त्या क्षणी बँकेनं ते परत करायचे, मागता क्षणीच परत करायचे आहेत. आणि एखाद्या बँकेनं जर ठेव दिली नाही मागता क्षणी, तर काय होईल? तर त्या ठिकाणी ठेवी ठेवणाऱ्या लोकांची रांग लागेल आणि बँकेतनं सगळ्याच ठेवी काढून घेतील. कारण जी बँक मागता क्षणीच पैसे देत नाही, त्या बँकेमध्ये पैसे देण्यास टाळाटाळ करत असेल तर त्या बँकेमध्ये पैसा नाही किंवा गैरव्यवहार आहे असं समजून लोक भराभर त्यातल्या ठेवी काढतील. आणि म्हणून पहिलं सगळ्यात महत्त्वाचं आहे, मागता क्षणीच परत करण्याच्या अटीवर ठेवी स्वीकारते आणि त्यांना चेक, ड्राफ्ट, आदेश किंवा अन्य प्रकारे परत काढू देते, अशी संस्था म्हणजे
बँक होय, ही व्याख्या महत्त्वाची आहे बँकिंग कंपनी कायदा किंवा बँकिंग कायदा 1949. ऑक्सफर्ड शब्दकोशामध्ये काय व्याख्या दिलेली आहे? आता ऑक्सफर्ड शब्दकोशामध्ये जी व्याख्या दिलेली आहे, आपल्या ग्राहकाकडून किंवा त्यांच्या वतीने मिळालेल्या पैशाचे संरक्षण करणारी संस्था म्हणजे बँक होय. ग्राहकाने काढलेल्या चेकचे पैसे देणे व त्याचे महत्त्वाचे कार्य, ग्राहक ज्या पैशाचा उपयोग करत नाही त्या पैशाचा उपयोग बँक कर्जासाठी करते. म्हणजे थोडक्यात काय, ग्राहकाचे पैसे स्वीकारायचे, ते संरक्षित करायचे म्हणजे ते सुरक्षित ठेवायचे, ग्राहकांना जर नको असतील तर शिल्लक राहिलेला पैसा कर्जावर वापरायचा आणि त्यातून नफा मिळवायचा. अशी व्यवसाय करणारी संस्था म्हणजे बँक होय, असं कोण म्हणतं? ऑक्सफर्ड शब्दकोश. या ऑक्सफर्ड शब्दकोश अशा प्रकारची व्याख्या दिलेली आहे. म्हणजे काय, थोडक्यात असं म्हणता येईल की कर्ज घेणारी संस्था, ठेवी स्वीकारणारी संस्था आणि कर्ज देणारी संस्था म्हणजे बँक होय. आणि वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. तुम्हाला एक मजेशीर व्याख्या सांगतो. एक तज्ज्ञ असे म्हणतात, बँक म्हणजे अशी संस्था की जी स्वच्छ हवामान असताना छत्री देते आणि पाऊस पडू लागताच छत्री काढून घेते. आता बघा, स्वच्छ हवामान असताना छत्री देते आणि पाऊस पडू लागताच छत्री काढून घेते. पाऊस या शब्दाचा अर्थ असा आहे की पैसा. स्वच्छ हवामान असताना छत्री देते म्हणजे ज्यावेळी लोकांच्याकडं पाऊस नसतो, म्हणजे ज्यावेळी पाऊस नसतो, लोकांच्याकडे ज्यावेळी पैसा नसतो, त्यावेळी छत्री देते म्हणजे लोकांना कर्ज देते. आणि पाऊस पडू लागता छत्री काढून घेते. पाऊस म्हणजे पैशाचा पाऊस, म्हणजे लोकांच्याकडून दिलेल्या कर्जातून पैसा ज्यावेळी उभा राहतो, लोक नफा मिळवतात आणि लोकांच्याकडं प्रचंड पैसा येतो, त्यावेळी छत्री काढून घेते म्हणजे ठेवीच्या रूपानं त्यांच्याकडून असलेला पैसा बँक काढून घेते. म्हणजे या व्याख्येतसुद्धा ठेवी स्वीकारणारी आणि कर्ज देणारी संस्था म्हणजे बँक होय, अशी एक मजेशीर व्याख्या केलेली आहे. अनेकांनी अनेक व्याख्या केलेल्या आहेत. सर जॉन पॉगेट यांनी पण व्याख्या केलेली आहे. एखाद्या संस्थेला तोपर्यंत बँक म्हणता येणार नाही जोपर्यंत ती ठेवी स्वीकारत नाही, कर्ज देत नाही, लोकांचे पैसे खात्यावरचे देत नाही, तोपर्यंत त्याला बँक म्हणता येणार नाही. ही जरा नकारार्थी व्याख्या आहे. म्हणजे वेगवेगळ्या लेखकांनी कितीही व्याख्या जरी केलेल्या असल्या तरी बँकेचं प्रमुख कार्य आपल्याला कळलं असेल किंवा बँकेच्या व्याख्येमध्ये कोणत्याही लेखकानं व्याख्या करत असताना काय केलेली आहे, तर बँक करत असलेल्या कार्याच्या तडजोडीच्या स्वरूपामध्ये व्याख्या केलेली आहे. बँक काय कार्य करते ते कार्य व्याख्येत घातले आणि व्याख्या तयार केलेली आहे. आणि म्हणून सगळ्या लेखकांच्या जरी व्याख्या बघितल्या, सगळ्या तज्ज्ञांच्या बघितल्या, सगळ्या कायद्यानुसार व्याख्या बघितल्या, तर ठेवी स्वीकारणारी, कर्ज देणारी, पैशाची परतफेड करणारी संस्था म्हणजे बँक होय. हे आपणाला इथंपर्यंत आपणाला बँकेची व्याख्या बघितल्यानंतर त्या बँक हा शब्द कसा आहे, मराठीत आहे का इंग्रजीत आहे, तर तो इंग्रजीमध्ये आहे. मग मराठीमध्ये बँकेला काय शब्द आहे, काय शब्द असू शकतो? तुम्हाला बऱ्याच वेळेला मराठीचे आपण माध्यमातून शिकत असताना बँक या शब्दाचा विद्यार्थी, बँक हा इतका शब्द प्रचलित आहे की त्याला मराठी शब्द काय आहे कळत नाही. आणि म्हणून बँकेचे मराठी शब्द किती आहेत बघा. पतसंस्था, त्यालाही बँक म्हणलेलं आहे. पतपेढी बँक, धनालय बँक, धनाकोश बँक, अधिकोष बँक, कोषागार बँक. म्हणजे मराठीमध्ये एवढे शब्द आहेत की या सगळ्याच बँक या शब्दाचे एवढे वेगवेगळे अर्थ दिलेले आहेत. तर आपण अधिकोष शब्द लक्षात ठेवा सर्वांनी. बँकेला खऱ्या अर्थानं जो मराठी शब्द आहे तो म्हणजे अधिकोष. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, अधिकोषाची व्याख्या लिहा. अधिकोष करत असलेल्या कार्यासंबंधी सविस्तर विवेचन करा, सविस्तर माहिती लिहा. तर अधिकोष म्हणजे बँक होय. आता अर्थव्यवस्थेमध्ये बँकांना जास्त महत्त्व आहे का, तर या मी मागच्या तासाला सांगितलं होतं, आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यांना जेवढं महत्त्व असतं तेवढ्या देशातल्या अर्थव्यवस्थेमध्ये बँकांना महत्त्व आहे. आणि म्हणून बँका या ज्या आहेत, या बँका त्या देशामध्ये उत्तम प्रकारे चालल्याशिवाय त्या देशाची अर्थव्यवस्था सुरळीत किंवा नेटकी होत नाही किंवा ती प्रगतिशील होत नाही. आणि म्हणून
बँका ज्या स्थापन झालेल्या आहेत, त्या सगळ्या स्थापन झालेल्या बँका चांगल्या पद्धतीनं चालायच्या असतील तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक देशामध्ये एक मध्यवर्ती बँक असते. मध्यवर्ती बँक म्हणजे तुम्ही जे बोर्ड पाहता विद्यार्थी मित्र, तुमच्या गावात जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, ती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. ती प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असते. मध्यवर्ती बँक याचा अर्थ त्या देशात ज्या सर्व बँक आहेत त्या बँकांची बँक म्हणून जी प्रमुख बँक असते त्याला मध्यवर्ती बँक म्हणतात. आणि आपल्या देशाची अशी कोणती बँक आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे. या देशातल्या सर्व बँकावरती नियंत्रण ठेवते. फक्त नियंत्रण ठेवत नाही, ती सरकारची बँक म्हणून काम करते, ती नोटा छापण्याचं काम करते, ती बँकांना मदत करते आणि अनेक कार्य करते आणि बँकाच्या शाखा काढण्यासाठी, नवीन बँका काढण्यासाठी परवानगी देते. म्हणून बँकांची बँक म्हणून प्रत्येक देशातली मध्यवर्ती बँक असते. अशी मध्यवर्ती बँक आपल्या देशाची कोणती असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मागच्याही तासाला मी सांगितलं होतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI. याला बँकांची बँक म्हणतात कारण या सर्व बँकावर नियंत्रण ठेवते. याशिवाय अनेक मग बँका आहेत. मग कोणकोणत्या बँका आपल्याकडे सर्वसाधारणपणे आहेत तर एक सहकारी बँका आहेत. यामध्ये सहकारी बँका म्हणजे आता कराडचे तुम्ही सगळे आहात किंवा जवळपासचे आहात तर कराडमध्ये कोणकोणत्या सहकारी बँका आहेत तर आपल्याकडे एक सगळे बघतो की जिल्ह्याची प्रमुख बँक म्हणून सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असते. तर ज्या बँकेच्या नावामध्ये सहकार किंवा कोऑपरेटिव्ह असा शब्द असतो या सहकारी बँका असतात. कराडमधलं जर तुम्ही बघितलं तर बघा कोयना सहकारी बँक आहे, सह्याद्री सहकारी बँक आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, रयत सेवक कोऑपरेटिव्ह बँक आहे, या ठिकाणी मालोजीराजे सहकारी बँक आहे. त्याचबरोबर तुम्हाला आता प्रीती संगम सहकारी बँक आहे. अनेक सहकारी बँका कराडमध्ये आहेत. या सहकारी बँकांचं जाळं राज्यभर आहे. त्यानंतर राज्य सहकारी बँक या सगळ्या सहकारी बँकांची प्रमुख बँक म्हणून त्या राज्यातल्या एखाद्या राजधानीच्या ठिकाणी एक शिखर बँक म्हणतात, त्याला राज्य सहकारी बँक म्हणतात. अशी राज्य सहकारी बँक या राज्यातल्या सर्व सहकारी बँकांच्यावर नियंत्रण ठेवत असते. म्हणजे सहकारी बँका आपल्याकडे आहेत, राज्य सहकारी बँका आहेत, राष्ट्रीयकृत बँका आहेत, शेड्यूल्ड बँका आहेत. आता राष्ट्रीयकृत बँका तुम्हाला माहिती असेल, मागच्या तासाला मी विवेचन केलं होतं. 1969 साली त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या देशातल्या 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. 1980 साली त्यावेळी इंदिरा गांधीच होत्या, त्यांनीही 14 प्रमुख बँकांचं 6 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. म्हणजे 14 आणि 6 20 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. स्टेट बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण झालं आहे, रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण झालं आहे. म्हणजे या सगळ्या बँका राष्ट्रीयकृत बँका. राष्ट्रीयकृत बँका म्हणजे काय, ज्या बँकेची मालकी सरकारची असते अशा बँकेला राष्ट्रीयकृत बँक म्हणतात. आणि अशा बँका आहेत, आज त्याची संख्या कमी झाली आहे. आता अमलगमेशन चाललेलं आहे. 2 बँका 3 बँका एकत्र करून एकच बँक ठेवायचं चाललं आहे. मोदी सरकारने यामधल्या बऱ्याच 8-9 बँका एकत्र करून त्या बँका एक वेगळ्या बँकेच्या नावानं त्या एका बँकेच्या नावानं चालू केलं. हळूहळू देशामध्ये विभागवार एक 4च बँका ठेवायच्या आणि संपूर्ण त्याचं जाळं निर्माण करायचं म्हणजे अडचणी येणार नाहीत. अशा पद्धतीचं आपल्या सरकारचं सध्याचं धोरण आहे. शेड्यूल्ड बँका आणि इतर बँका पण आहेत. कोणत्या बँका, शेतकी बँका आहेत, औद्योगिक बँका आहेत, विनिमय बँका आहेत, गृहतारण बँका आहेत, खाजगी बँका आहेत. तुम्ही ज्या बघता ॲक्सिस बँक, HDFC बँक, ICICI बँक या खाजगी बँका आहेत. इंडसइंड बँक या सगळ्या कराडमधल्या तुम्ही जाताना बोर्ड तरी पाहत असाल. प्रत्यक्ष बँकेत जरी गेला नसला तरी रस्त्यानं जाताना आपल्याला जे बोर्ड दिसतात या बँकांचे प्रकार आपल्याला कळले पाहिजेत. यापुढं प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची. आपण रस्त्यानं जातो, बँकेचा बोर्ड वाचतो, नुसता बोर्ड वाचला आणि पुढं गेला असं नाही. तो बँकेचा प्रकार कुठला आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. ही बँक काय करते, वेगळे पण काय आहे या बँकेमध्ये, असा विचार आपल्या मनात आला पाहिजे. आणि मग तसे प्रश्न तुम्ही मला जर विचारले तर मग त्याची उत्तरं किंवा चर्चा आपण केली तर त्याची उत्तरं तुम्हाला मिळू शकतात. आणि अशी जी बँक आहे त्या सगळ्या बँका जे मी तुम्हाला सांगितल्या या सगळ्या बँकांचे कार्य काय आहेत किंवा या ज्या व्यापारी बँका आहेत किंवा सहकारी बँका आहेत या सगळ्या बँकांची ह्या बँका काय कार्य करतात.
आता कार्य म्हटलं की बँका करत असलेल्या कार्यांचा डिटेल जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तो खूप मोठा आहेच, परंतु आपणाला साधारणपणे सगळ्या बँकांचं एक समान कार्य असतं, अशी काही कार्य पाहायची आहेत. तर बँका कार्य जे करतात त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्य काय, ठेवी स्वीकारणे. ठेवी स्वीकारणे. स्वीकारलेले ठेवी बँक काय करते, कर्ज देते, म्हणजे कर्जे देणे. एवढ्यावर बँक थांबते का, नाही थांबत. अलीकडच्या काळात कुठली बँक चांगली, जी बँक अनेक प्रकारच्या सेवा देते त्याला चांगली बँक किंवा लोक तिकडं आकर्षले जातात. आणि म्हणून तिसरं महत्त्वाचं आहे दुय्यम सेवा किंवा उपयुक्त कार्य. दुय्यम सेवा, मिसलेनियस सर्व्हिसेस रेंडर्ड बाय द बँक. बँक दुय्यम सेवा देते, म्हणजे ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे एवढ्यावर नाही, तर सेवा दिल्या पाहिजेत लोकांना. अशा पद्धतीनं बँकेचं कार्य चालतं. हे पहिलं कार्य, दुसरं कार्य आणि तिसरं कार्य, 3 कार्य. त्यातलं आपणाला आज कर्ज, ठेवी स्वीकारणे हे कार्य आपल्याला बघायचं आहे. ठेवी स्वीकारणे. आता बँका ज्या ठेवी स्वीकारतात, या ठेवी कोणकोणत्या प्रकारच्या स्वीकारतात. खरं म्हणजे ठेवीचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक मागणी ठेव आणि दुसरं मुदती ठेव. मागणी ठेव म्हणजे मागता क्षणीच परत कराव्या लागणाऱ्या ठेवी, आणि मुदती ठेव म्हणजे विशिष्ट मुदत संपल्यानंतर परत कराव्या लागणाऱ्या ठेवी. असं का, तर लोकांच्याकडे असलेला पैसा लोक बँकेमध्ये ठेवतात, ठेवीच्या रूपानं बँकेत पैसे ठेवतात, बँक त्या ठेवी स्वीकारते. पण स्वीकारलेल्या ठेवी काही लोकांना त्या ताबडतोब परत पाहिजे असतात. केवळ पैशाची सुरक्षितता राहावी म्हणून बँकेत ठेवलेल्या असतात. ज्यावेळी बँकेत जाईल त्यावेळी ती ठेव परत मिळाली पाहिजे असं ज्यावेळी वाटतं, आणि बँक ताबडतोब ती रक्कम तुम्हाला परत करते किंवा ग्राहकाला परत करते, त्या ठेवीला मागणी ठेव म्हणतात. म्हणजे ही रक्कम बँकेला दीर्घकाळासाठी वापरता येत नाही, अल्पकाळासाठी जरूर वापरता येते, आणि म्हणून कारण मागणी करताच परत द्यायची आहे. इथं काय आहे दुसरं, मुदती ठेव. आता ही जी मुदती ठेव आहे हे विशिष्ट मुदतीनं ग्राहकानं बँकेमध्ये पैसे ठेवलेले असतात किंवा रक्कम जमा केलेली असते. बँक त्यासाठी त्यांना एक सर्टिफिकेट देतं, प्रमाणपत्र, मुदत ठेव पावती, असं पावती देते, आणि ती मुदत संपल्यानंतर तुम्हाला रक्कम परत मिळते. म्हणजे मुदत संपायच्या आत रक्कम पाहिजे असेल तर बँक परत करत नाही का, परत करते. तेही पण बँक परत करते, मुदत संपण्यापूर्वी परत करते आणि मुदत संपायच्या अगोदरही परत करते. कारण बँकेच्या व्याख्येमध्येच असं नमूद केलेलं आहे, मागता क्षणीच परत करण्याच्या अटीवर ठेवी स्वीकारणारी संस्था. मग ती कुठलीही ठेव जरी असली तरी मागता ग्राहकाला ज्यावेळी गरज आहे त्यावेळी बँकेने पैसे ते द्यायचे आहेत व्याजासहित, आणि त्याला विलंब लावायचा नाही. मागता क्षणी म्हणजे त्या क्षणाला पैसे द्यायचे आहेत, त्यामुळे कुठलंही. आणि म्हणून मागणी ठेव आणि मुदती ठेव याचा जर विचार केला आपण, तुम्ही कधी बँकेत गेलेला आहे का? बँकेत गेलं तर आपण नुसतं जातो, वर बघतो, फर्निचर बघतो, वा वा सगळं ठीक आहे, आवडतं, लोक आलेले असतात, असं नाही. आता यापुढं असं नाही करायचं. आपण कोणत्याही बँकेत गेलो की तिथं वेगवेगळ्या प्रकारचे बोर्ड्स असतात, ते बोर्ड्स पाहिजे. हे काय आहे, हे काय आहे, हे काय आहे, हे काय आहे. म्हणजे कसं, चालू ठेव, बचत ठेव, आवर्ती ठेव, मुदत ठेव, कर्जे, इतर सेवा, त्यानंतर तिथं बोर्ड लिहिलेले असतात, कुठल्या ठेवीवर किती टक्के व्याजदर आहे, बँकेचे नियम काय आहे ते लिहिलेलं असतं. हे सगळं बघायचं, आणि मग तिथं काय व्यवहार चालतो त्यांचा ते मग नंतर आपण बँकेत प्रत्यक्ष जाऊन बघायचं आहेच. पण आता बँक बघताना नुसती वरवर बघायची नाही. बँक बघताना आता बँकेमध्ये व्यवहार, कोणकोणत्या प्रकारचे असणारे बोर्ड्स आणि कामाचं स्वरूप हे सगळं हळूहळू तुम्हाला माहीत होणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी जे प्राथमिक कार्य आणि
दुय्यम कार्य आहे. ठेवी स्वीकारणे जे आहे हे प्राथमिक कार्य. प्राथमिक कार्य. या प्राथमिक कार्यामध्ये काय, ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, आणि दुसरं त्यामध्ये तिसरं म्हटलं मी की दुय्यम सेवा किंवा इतर कार्य. बरोबर. तर या ठेवी स्वीकारणीमध्ये पुन्हा दोन भाग आले, मागणी ठेव आणि मुदती ठेव. आता कुठल्याही बँकेत गेला तर तुम्हाला 4 प्रकारची खाती दिसतील. कोणकोणत्या प्रकारची दिसतील तर बचत खाते, बचत ठेव खाते, बरोबर. त्यानंतर चालू ठेव खाते, बचत ठेव खाते, सेविंग डिपॉझिट अकाउंट, चालू ठेव खाते, करंट डिपॉझिट अकाउंट, आवर्ती ठेव खाते, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट, आणि मुदत ठेव खाते, फिक्स डिपॉझिट अकाउंट. म्हणजे आत्ता आपल्याला बघा यामध्ये मागणी ठेव आणि मुदती ठेव असं मी म्हटलं. यामध्ये 2 प्रकार आहे. एक बचत ठेव, चालू ठेव, यामध्ये 2 प्रकार आहे. त्याला तिसरा नंबर देऊ आपण आवर्ती ठेव. आणि 4 यामधलाच प्रकार आहे मुदत ठेव. आणि मग प्रत्येक ठेवीचं वैशिष्ट्य काय आहे, प्रत्येक ठेवीचं बँका करताना नियम काय आहे याविषयी सविस्तर बघायचं आहे. आणि मग बचत खातं कसं उघडायचं, हे कसं उघडायचं, हे कसं उघडायचं, हे कसं उघडायचं, काय कागदपत्र लागतात याचं डिटेल अभ्यास आपण बँकेतही जाऊन करायचा आहे. आणि नंतरच्या तासाला आपण या सगळ्या 4 ठेवी बघणार आहोत. आजच्या तासाला आपण एवढंच बघितलं बँक म्हणजे काय आणि बँकेच्या कार्याचं थोडक्यात स्वरूप. नंतरचं उद्याच्या तासाला आपण सर्व डिटेल पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.